तर चला मंडळी, कशा आहात सगळे? तर चला आज आपण इथे मस्त असे चना गुलाटी कबाब बनवणार आहोत। तर इथे मी बघा किती सुंदर असे बनवलेले आहेत। तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता आणि वेट लॉससाठी पण तुम्ही हे खाऊ शकता। अतिशय सुंदर असे आहेत। इथे मी दोन प्रकारचे चणे घेतलेले आहेत, त्याला मी आधीच बॉईल करून घेतलेलं होतं। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्यात एक मिरची, लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे। तर याला आपण असं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे त्या कढईमध्ये काढून घेऊया आपण। त्यात घालूया बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ, कांदा घातलेला आहे त्यात, आणि कोथिंबीर घालून घेऊया। त्यात घातलेला आहे चाट मसाला आणि जिरा पावडर, थोडंसं धना पावडर, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। थोडासा गरम मसाला घातलेला आहे, हळद थोडीशी आणि मीठ चवीनुसार। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण। तर चला याला छान असं आपण मिक्स करून घेऊया। अतिशय सुंदर असे लागतात हे खायला कबाब। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता याला आपण कबाब करायला घेऊया। हे बघा सर्व असेच करून घेतलेले आहेत मी। आता इथे तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि थोडंसं तेल तापलं की त्यात आपण हे सर्व ठेवून घ्यायचे आहे। मंद आचेवर मस्त असे खरपूस होईपर्यंत आपल्याला छान होऊ द्यायचं आहे। आता पलटवून घेऊया आपण। बघा किती सुंदर असे झालेले आहेत आपले। तर चला इथे रेडी आहेत आपले चना गुलाटी कबाब। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि गरमागरम मस्त असे चटणीसोबत एन्जॉय करा। आणि तुम्ही हे वेट लॉससाठी पण खाऊ शकता। अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे। याच्या मस्त असं लिंबू पिळायचं आणि इकडे आपण कांद्यासोबत हे मस्त असे एन्जॉय करायचे। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि नक्की ट्राय करा हे गरमागरम मस्त असे चना गुलाटी कबाब। किती सुंदर असे दिसत आहेत बघा। मुलांना तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता हे। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। धन्यवाद।